नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहे किल्ले जीवधनला। तर जीवधन किल्ला हा पुण्यापासून सुमारे 120 किलोमीटर अंतरावर आहे। इथे पुढे गेल्यानंतर आपल्याला जीवधन किल्ला व नाणे घाट असं बघायला भेटतं। तर आपल्या सोबत दोन माझे मित्र आहेत, तर मी दाखवतो तुम्हाला। हा सोमनाथ आहे, हा प्रशांत आहे। आपण प्रशांतच्या घरी आलेलो आहे, तो लोकल गाईड आहे इथला। चला आता तर जाऊ आपण जीवधन किल्ल्यावर। अभी मजा आएगा ना भिड़ो। तर मित्रांनो, आपण जीवधन किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे। तर इथून पुढे सगळी माहिती आपले लोकल गाईड प्रशांत दादा हे सांगणार आहेत। आपल्याला किल्ल्यावरती जास्त काही माहित नाही, तर प्रशांत दादा चालू करा। तर आता आपण पायथ्याला आलोय, जसं की सांगितलं। आता इथून पुढे हा जीवधनचा वाट चालू होते, म्हणजे हे सगळ्या पाय वाट आहेत। तुम्ही कुठूनही गेलं तरी पोहोचू शकता, पण लोकल तुम्ही आहे ना असे ग्रुपने जात जा, कारण की धुक्यामुळे कधी कधी आहे ना रस्ते कळत नाही, वेगवेगळे जातात। त्याच्यामुळं चला आता आपण पुढे जाऊया। तर ही पहिली आपल्या जंगलातून वाट दिसते, त्याच वाटेने आता आपल्याला वर जायचे। तर इथं असं 2-3 वाटे दिसतील, पण मेन तुम्हाला पायवाट दिसेल, त्या पायवाटेने जात जा, कारण की मग तुम्ही दुसऱ्या बरकटला। तर चला आता आपण जंगलातून बाहेर आलेलो आहे। हे पहिल्या जंगलातून म्हणजे पहिली वाट झाली, त्याच्यातून बाहेर आलो। आता थोडंफार सपाटी आहे, मग परत थोडस जंगलाची वाट चालू आहे। तर मित्रांनो, आपण थोडंसं चालत आल्यानंतर आपल्याला एक मनमोहक नजारा रिव्हर्स वॉटरफॉलचा दिसत आहे। तर आपण पाहू शकता, तिकडे रिव्हर्स वॉटरफॉलचा नजारा दिसत आहे। तर थोड्या वेळाने आपण तिकडे जाणार आहोत। आता सगळ्यात पहिल्यांदा आपण गड चढून येणार आहे। गड चढून खाली आल्यानंतर मग आपण तिकडे जाणार आहे, कारण की तुमचा दम जिरू नये म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपण गड सर करून घेणार पहिला। चलो त्या जीवधनच्या पायथ्याच तुम्हाला थोडंफार इथं पायऱ्या भेटतील, पण इथून सांभाळून चालता, कारण सतत पाणी चालू असतं, त्यामुळे इथे शेवाळ होऊन ते वाट निसरड्या झालेल्या आहेत ह्या वाटा, त्याच्यामुळं काळजी घेऊन चालत जा। बड़ा हरामी हो बेटा।
आता आपण गड वर चढून आलेलो आहे. आपण हा जीवदंडला वर चढून आले, तुम्ही बघू शकता. आता वरून तुम्हाला दृश्य दाखवते हे महादरवाजा आहे गडाचा. इथून आता आपण चाललोय वानर सुळा, जी अशी वानर लिंग आहे ना त्या ठिकाणी चाललोय, त्या पॉइंटवर. So beautiful, so elegant, just looking like a wow. Just wow. जसं की आता तुम्ही बघितलं महादरवाजा, तिथून आपण 2 वाटा वानरलिंग सुळकेकडे आलोय. तिथून 2 वाटा भेटतात. त्यातल्या आपण जी जवळची वाट आहे त्या वाटेने आलोय. उजव्या बाजू दरवाजाच्या उजव्या बाजूनी जी वाट पडते पायवाट, त्या पायवाटेने आलेलो आहे. आणि दुसरी वाट डाव्या बाजूने ती वरच्या डोंगराच्या साईडने. तर आपण पण आलेलो आहे हा वानरलिंगचा पॉईंट आहे. तरी तर दिसल्यामुळं शक्यता तर कमी आहे, पण बघू दिसतोय का हा. तर जसं की तुम्ही बघू शकता आता आपल्याला वानर सुळा दिसती. ही आहे आपली वानर सुळा आणि हे आहे आपलं सह्याद्रीचं निसर्ग रम्य दृश्य. जसं की तुम्ही बघू शकता, मग अशी धुक्यांमुळे आपल्याला वानर लिंग दिसत नव्हती, पण आता पूर्णपणे धुके गायब झालेले आहेत. तुम्ही बघू शकता की पूर्णपणे इथून रोपवेने तिकडं जातात ट्रेकिंगसाठी. तिथपर्यंत आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, तिथपर्यंत कसे काय जातात. एक जण वर जाऊन रोप लावतो आणि त्याच्यानंतर इकडे एक रोप लावला आणि त्यानंतर इकडून रोपवेने तिकडं म्हणजे ट्रेकिंग केली. तर मित्रांनो, आपण वानरलिंगच्या डाव्या बाजूने वरती आलेलो आहे. इथं तुम्ही बघता धुक्याची पूर्ण चादर पसरलेली आहे आणि वातावरण बिघडत चाललं असल्यामुळं आम्ही इथून महागारी जाण्याचा अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. डिसिजन घेतलेला आहे. तर चला जाऊया, लेट्स गो. डिसिजन. तर मित्रांनो, आमचा सोमनाथ पण ब्लॉगिंग शिकायला लागलेला आहे. तर आता सोमनाथने भाऊंच्या सानिध्यात राहून आम्ही ही ट्रिक शिकतोय. तर तुम्ही नक्की यांच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. व्हिडिओ शेअर करा. नक्की. थँक्यू. थँक्यू, बाय.